हॅलो. तुम्हा सर्वांचं परत एकदा कर्णार्थी आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GS2 ची जी बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे. त्या बॅचला आपण संकल्प फाउंडेशन बॅच असं नाव दिलेलं आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने जो GS2 आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी मुख्य परीक्षेमध्ये 250 मार्क्सचं वेटेज बघतो, तो आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते विषय असतात तर बघा, GS2 मध्ये आपण कोणकोणते विषय बघतो प्रामुख्याने. एक हा येस, त्याला आपण मराठीमध्ये सामान्य अध्ययन असं म्हणतो, बरोबर. सामान्य अध्ययन 2 हा आहे विद्यार्थी मित्रांनो 250 मार्क्सचा पेपर. मुख्य परीक्षेमध्ये 250 मार्क्ससाठी हा पेपर आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने काय बघतो तर राज्यघटना, किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये पॉलिटी असं सुद्धा टाकून देऊयात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध, बरोबर. आंतरराष्ट्रीय संबंध IR, ओके. त्यानंतर आहे प्रशासन, त्याला आपण इंग्लिशमध्ये गव्हर्नन्स असं म्हणतो, गव्हर्नन्स. आणि त्यानंतर आहे सामाजिक न्याय, सोशल जस्टिस, बरोबर. सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. एकूण हे 4 टॉपिक आपल्याला GS2 मध्ये पाहायला मिळतात. आता आपण ही जी बॅच लॉन्च केलेली आहे, ही बॅच या बॅचमध्ये आपल्याला ही 4 टॉपिक्स तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर आपण सविस्तरपणे प्रत्येक मुद्द्यांना त्या ठिकाणी प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आणि प्रामुख्याने संकल्पनात्मक स्पष्टता विद्यार्थ्यांना आली पाहिजे. विद्यार्थ्यांकडनं उत्तर लिहून आपण घेणार आहोत. उत्तर लिखाण हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये. तो प्रत्येक विद्यार्थ्यावर आपण बारकाईने लक्ष देणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी संकल्पनात्मक स्पष्टता आली पाहिजे. तुम्हाला या सिलेबसच्या सर्व मुद्द्यांच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. तर या नोट्स आपल्या टू द पॉइंट्स असणार आहेत. या नोट्सच्या आधारावर जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर बघितले युपीएससीचे, तर तुम्हाला या नोट्सच्या आधारावरती प्रश्न सुद्धा सुटणार आहेत. आणि नोट्स या एवढ्या छान पद्धतीने त्या ठिकाणी स्केच केलेले आहेत. तुम्हाला नोट्सचे सॅम्पल त्या ठिकाणी मिळणार आहे. आपलं जे कर्णार्थी आयएस अकॅडमीचं ऍप आहे, या ऍपमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नोट्सच्या सॅम्पल नोट्स त्या ठिकाणी मिळणार आहेत, बरोबर. तर बघा, आपण जर मार्क्सचा विचार केला, वेटेज जर आपण बघितलं कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, तर आता आपण जर बघितलं तर युपीएससीचा जर आपण एक आधार घेतला तर युपीएससीने त्या ठिकाणी वेटेज दिलेलं नाहीये. एकच मिनिट. युपीएससीने असं त्या ठिकाणी फिक्स सांगितलेलं नाही की आम्ही पॉलिटीला एवढे प्रश्न विचारू, आंतरराष्ट्रीय संबंधाचे एवढे प्रश्न विचारू, नाही. आपण प्रिव्हियस इयर्सच्या प्रश्नपत्रिकाच्या आधारावर त्या ठिकाणी विश्लेषण करतो, त्यामुळे तो आकडा फिक्स नाहीये, तो फ्लेक्झिबल आकडा आहे, लवचिक आपण त्याला असं म्हणू. अराउंड त्या ठिकाणी 150 टू 170च्या अराउंड त्या ठिकाणी आपल्याला पॉलिटीचे प्रश्न पाहायला मिळतात. या वर्षी सुद्धा हाच आकडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी जे IR आहे याला त्या ठिकाणी 50 ते 70 या दरम्यान आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. सेम त्या ठिकाणी आपल्याला 50च्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न इथंही पाहायला मिळतात. म्हणजे असं नाही की इथं त्या ठिकाणी एवढेच असतील. इथं कधी कधी त्या ठिकाणी तुम्हाला 130 सुद्धा पाहायला मिळणार आहेत. इथं त्या ठिकाणी 130 असतील तर खाली थोडंसं वेटेज वाढणार आहे. आणि जर इथं बघितलं तुम्हाला सोशल जस्टिसचे 1 ते 2 प्रश्न पाहायला मिळतात, आपण त्याला 30 मार्क्स पकडूया. मग हा आकडा कमी जास्त होतो. मग तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला वाटेल की सर 250 पेक्षा जास्त चाललेला आहे. आपण एक रफली त्या ठिकाणी चर्चा करत आहोत. इथं कधी इथं तुम्हाला कधी कधी 130 सुद्धा पाहायला मिळतील, बरोबर. सो अराउंड तुम्हाला त्या ठिकाणी एवढे मार्क GS2 मध्ये पाहायला मिळतात. 130 टू 150 दरम्यान तुम्हाला पॉलिटीचे, बरोबर, 50च्या आसपास IRचे असतील. त्यानंतर प्रशासनाचे 50च्या आसपास असतील आणि सामाजिक न्यायाचे त्या ठिकाणी 1 ते 2 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील, बरोबर. सो हा त्या ठिकाणी पूर्णपणे आपला GS2 चे हा वेटेज आहे. आणि यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सिलेबस बघायचा आहे. आज आपण बॅचची सुरुवात करत आहोत. यामध्ये आपण त्या ठिकाणी प्रशासन हा जो आहे, गव्हर्नन्स हा जो त्या ठिकाणी याच्यामधला सब्जेक्ट आहे, त्याला आपण सुरुवात करणार आहोत. हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तुमची, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी जे काही सब्जेक्ट आहेत, जे काही विषय आहेत, त्या विषयाचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासक्रम हा माहीत असणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम फक्त माहीत असून चालणार नाही, तर तो अभ्यासक्रम तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात सुद्धा ठेवायचा आहे. मी असं म्हणेल त्या ठिकाणी तुम्हाला पाठ करावं लागेल. अभ्यासक्रम का पाठ करायचा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला त्या ठिकाणी जर अभ्यासक्रम माहित असेल तर आपण बारकाईनं अभ्यासक्रमाला त्या ठिकाणी करंटच्या गोष्टीशी लिंक करू शकतो. जर तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरणार्थ गव्हर्नन्स जर आपण घेतला, तर गव्हर्नन्स मध्ये काय आहे की ई शासन,
किंवा ई प्रशासनाचं त्या ठिकाणी टॉपिक आहे. ई गव्हर्नन्स आपण त्याला म्हणू. ई गव्हर्नन्स म्हणजे काय, तर ई गव्हर्नन्स त्या ठिकाणी प्रशासनामध्ये त्या ठिकाणी माहिती आणि तंत्रज्ञानाचा केलेला वापर. बरोबर ना. आता ह्या संदर्भात त्या ठिकाणी करंटला एखादी न्यूज आली, सरकारनं एखाद्या त्या ठिकाणी नवीन पोर्टल लॉन्च केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून सरकार काय करते तर त्या ठिकाणी सर्वसाधारण म्हणजे लोकांना त्या ठिकाणी काय करते, सेवा पुरवते. मग ते तुम्हाला ई गव्हर्नन्सच्या प्रश्नामध्ये लॉन्च केलेलं पोर्टल उदाहरणाच्या स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजेच काय, की ज्या तुमच्या नोट्स असणार आहेत त्या नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला करंटचा आधार द्यावा लागणार आहे. त्यामुळे आपण नोट्स टाईप करत असताना राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला थोडीशी जागा सोडतोय. त्या जागेमध्ये तुम्हाला काय करायचे, तर करंटच्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. बरोबर. सो ह्या गोष्टी तुम्हाला माहित असू द्या. आपण ह्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीनं ह्या संकल्प GS2 च्या फाउंडेशन बॅच मध्ये आपण समजून घेणार आहोत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक उत्तर लेखनावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या असतील किंवा उत्तर कसं लिहावं एकदम फाउंडेशन पासून एकदम बेस पासून, असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी सर असं आहेत की सर एकदाही आम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहिलेलं नाही, आमची 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनचा टप्पा संपल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले नाहीयेत. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी उत्तर कसं लिहावं या संदर्भाचं मार्गदर्शन करणार आहोत. ओके. आता आपण त्या ठिकाणी आज प्रशासन गव्हर्नन्सला सुरुवात करणार आहोत. गव्हर्नन्सचा सिलेबस आपण समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रशासन म्हणजे काय, सुप्रशासन म्हणजे काय, सुप्रशासनाची वैशिष्ट्ये, सुप्रशासनामध्ये असलेल्या समस्या आणि त्यानंतर त्याच्यावरचा मार्ग हे आपण बघणार आहोत. आता आपण थोडक्यात सिलेबस बघूया. बघा, हे बघा, हा प्रशासनाचा सिलेबस त्या ठिकाणी आहे. व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला ही जी प्रिंट सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल किंवा आपल्या ऍपमध्ये तुम्हाला या सिलेबसची प्रिंट मिळणार आहे. कर्नार्थी अकॅडमी नावाचं प्ले स्टोअरला ऍप आहे. ऍप डाउनलोड करा. ऍप मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी या कोर्सची सविस्तर माहिती मिळणार आहे. अगदी हा कोर्स आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी दरामध्ये म्हणजे फक्त त्या ठिकाणी 3,999 मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आणि यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी उपलब्ध करून दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना एका वेळेस फी भरणं शक्य नाहीये त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण हा कोर्स इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. अजून त्याच्या पलीकडे जाऊन आता बघा, काही विद्यार्थी असे असतात की सर माझं काय झालेलं आहे की बाबा मला माझी राज्यघटना चांगली झालेली आहे, मला राज्यघटना करण्याची गरज नाही, मला म्हणजे मी प्रीसाठी अभ्यास केलेला आहे आणि बऱ्यापैकी मला त्या गोष्टी मेन्सला सुद्धा लिंक करता येतात. मला फक्त त्या ठिकाणी गव्हर्नन्स करायचा किंवा मला फक्त IR करायचा आहे, तर फक्त IRचा किंवा गव्हर्नन्सचा कोर्स मला मिळेल का, तर येस, तुम्हाला या ठिकाणी हे जे 4 विषय आहेत त्या 4ही विषयांशी आपण त्या ठिकाणी वेगळे वेगळे कोर्स उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे तुम्हाला ऍट अ टाइम असं वाटतं की मला माझ्याकडे त्या ठिकाणी संपूर्ण कोर्स खरेदी करायला पैसे नाहीयेत, तर तुम्ही त्या ठिकाणी गव्हर्नन्ससाठी नाममात्र दरामध्ये हा कोर्स खरेदी करू शकता. असं सुद्धा आपण त्या ठिकाणी ऑप्शन्स उपलब्ध करून देणार आहोत. ओके. पैशाची समस्या असेल त्या ठिकाणी जर तुम्ही सरळ मला कॉल करा, आपण त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी उपाय काढूयात. तर बघा, हा आता सिलेबस बघा, अभ्यासक्रम बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रशासन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. व्हॉट इज द गव्हर्नन्स. प्रशासन म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत, म्हणजे त्याचा अर्थ. त्यानंतर सुप्रशासन म्हणजे काय, प्रशासन म्हणजे काय, सुप्रशासन म्हणजे काय, सुप्रशासनाची वैशिष्ट्ये काय, सुप्रशासनामधल्या समस्या काय आणि त्याच्यावर पुढचा मार्ग. बरोबर. म्हणजे काय, प्रशासन म्हणजे काय, सुप्रशासन म्हणजे काय, सुप्रशासनाची वैशिष्ट्ये जी UNDP ने दिलेली आहेत, त्याचबरोबर सुप्रशासनामध्ये काय समस्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी मार्ग सुचवायचा आहे. सो हा आपला टॉपिक नंबर 1 आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर या ठिकाणी बघितले, सरळ सरळ सुप्रशासनाच्या वैशिष्ट्यावर प्रश्न आलेला आहे. बरोबर. पुढे बघा, RTI माहितीचा अधिकार. बरोबर. माहितीचा अधिकार कायदा 2005 या संदर्भाची पार्श्वभूमी आपल्याला बघायची, कधी सुरू झाला, त्यानंतर म्हणजे RTI संदर्भात इतर देशामध्ये RTI संदर्भाची आपल्याला पार्श्वभूमी बघायची आहे की जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये RTI सुरुवात झाली होती, त्यामागचा उद्दिष्ट काय होतं. बरोबर. म्हणजेच काय, तर RTIचे उद्दिष्टे, सर्वोच्च न्यायालयाचे RTI संदर्भातचे निकाल. बरोबर. RTIच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, RTI मध्ये रिसेंटली केलेली सुधारणा 2019ला, ज्या संदर्भात ज्या सुधारणेच्या नंतर विरोधी पक्ष असतील किंवा ज्या सामाजिक संस्था असतील यांनी सरकारच्या विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निदर्शने केलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या सुधारणा काय त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर RTI मध्ये समस्या काय आणि त्यावर त्या ठिकाणी पुढचा मार्ग किंवा उपाय काय आहे. सो हा टॉपिक नंबर आपला 2 असणार आहे. टॉपिक नंबर 3 आहे सिटीजन चार्टर किंवा त्याला आपण नागरिकांची सनद असं म्हणू. नागरिकांची सनद म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जर ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता, प्रवेश करता, जाता, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ह्या सरकारी कार्यालयामध्ये कोणकोणत्या सेवा किंवा कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत या संदर्भाची पाटी किंवा बोर्ड त्या ठिकाणी लिहिलेला असतो.
त्यालाच आपण त्या ठिकाणी सिटीजन चार्टर किंवा नागरिकांची सनद म्हणतो. बरोबर. मग नागरिकांची सनद म्हणजे काय, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय असतात, त्या सनदेमधील समस्या काय आहेत आणि त्याच्यावर पुढचा मार्ग. बरोबर ना, एवढं सोपं आहे. याच्या तुम्हाला आता ह्या ज्या फॉर्मॅट्स मध्ये तुम्हाला याच फॉर्मॅट्स मध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. याची उदाहरणं तुम्हाला त्या नोट्स मध्ये पाहायला मिळणार आहेत. काही उदाहरणं तुम्ही तुमच्या न्यूजपेपर मधून सुद्धा ऍड करू शकता. बरोबर. त्याचबरोबर काय, पुढे सामाजिक लेखापरीक्षण, त्याला आपण इंग्लिशमध्ये सोशल ऑडिट असं म्हणतो. आता सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर बघा की सरकारी योजनांचं किंवा सरकारी धोरणांचं समाजाच्या मार्फत केलेलं लेखापरीक्षण, समाजाच्या मार्फत केलेलं ऑडिट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सामाजिक लेखापरीक्षण. बरोबर. आता त्या ठिकाणी बघा की सीए जे आहेत आपल्याकडे, सीए काय करतात, त्या ठिकाणी ऑडिट करतात, लेखापरीक्षण करतात की जो खर्च दाखवलेला आहे किंवा जे उत्पन्न दाखवलेलं आहे ते योग्य आहे की नाही. त्याच पद्धतीने सरकारी योजनांचं, सरकारी धोरणांचं नागरिकांच्या मार्फत केलेलं लेखापरीक्षण म्हणजेच त्याला आपण सामाजिक लेखापरीक्षण असं म्हणायचं. मग त्यामध्ये त्या ठिकाणी त्याचे फायदे काय आहेत, त्यामध्ये समस्या काय आहेत आणि त्यावर त्या ठिकाणी उपाय काय. ह्या फॉर्मॅट्स मध्ये तुमच्या सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध असणं ही आता त्या ठिकाणी गरज आहे. कारण की पूर्व परीक्षेत नंतर तुमच्याकडे वेळ किती असणार आहे, तर मॅक्झिमम 5 महिन्यांचा वेळ, म्हणजे मिनिमम 4 महिने आणि मॅक्झिमम 5 महिने या दरम्यान तुम्हाला वेळ मिळणार आहे. या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या नोट्स तयार असणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता तुम्हाला बोर्डवर जरी नोट्स क्लिअर दिसत नसल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर या नोट्स मिळतील किंवा आपल्या ऍपमध्ये कर्णार्थी अकॅडमी ऍप मध्ये तुम्हाला या नोट्स मिळतील. आता हे 4 चॅप्टर झाले. पुढचे चॅप्टर बघा, ई प्रशासन. बरोबर ना, ई गव्हर्नन्स. आता ई गव्हर्नन्स म्हणजे काय, ई गव्हर्नन्सचे वैशिष्ट्य काय आहेत, ई गव्हर्नन्सचे फायदे काय आहेत, ई गव्हर्नन्स मधल्या समस्या काय आणि त्यावर उपाय काय. बरोबर. एवढं सिंपल आहे. बरोबर ना. ई गव्हर्नन्स वैशिष्ट्ये, त्यामधल्या समस्या किंवा आव्हाने किंवा पुढचा मार्ग. पुढे दबाव गट किंवा प्रेशर ग्रुप्स आपण त्याला म्हणतो. प्रेशर ग्रुपची वैशिष्ट्ये, प्रेशर ग्रुप म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्ये, त्याचे प्रकार काय आहेत, त्यामधल्या समस्या किंवा आव्हाने आणि पुढचा मार्ग. परत त्यानंतर सेंट्रल सेक्रेटरिएट, केंद्रीय सचिवालयाची भूमिका. बरोबर ना, त्यामध्ये त्याचा अर्थ काय, प्रशासनामध्ये त्याची भूमिका काय, समस्या काय, पुढचा मार्ग. पब्लिक पॉलिसी, हे छोटे छोटे टॉपिक्स आहेत. केंद्रीय सचिवालय असेल, सार्वजनिक धोरण असेल, हे छोटे टॉपिक्स आहेत. दबाव गटावर प्रत्यक्ष प्रश्न येत नाही, परंतु अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दबाव गटाची भूमिका पाहायला मिळते किंवा दबाव गटाची भूमिका विचारलेली आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा टॉपिक काय, तर नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. बरोबर ना, रोल ऑफ द सिव्हिल सर्व्हिसेस इन द डेमोक्रेसी. याच्यावर त्या ठिकाणी प्रिव्हियस इयरला वारंवार आलेले प्रश्न पाहायला मिळतात. या गव्हर्नन्स मधले जर इम्पॉर्टंट टॉपिक मधले तर इम्पॉर्टंट टॉपिक जर आपण बघितलं तर हा एक टॉपिक आहे. दुसरा ई गव्हर्नन्स आहे. ह्याच्यावर त्या ठिकाणी दरवर्षी किंवा 1 वर्ष सोडून ई गव्हर्नन्सवर आपला युपीएससी मध्ये प्रश्न आलेला पाहायला मिळतो. या वर्षी सुद्धा 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा ई गव्हर्नन्सवर युपीएससी मध्ये प्रश्न आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. हा एक टॉपिक महत्वाचा आहे. हा दुसरा टॉपिक महत्वाचा आहे. त्यानंतर जर बघितला तर आरटीआय सुद्धा महत्वाचा आहे, सिटीजन चार्टर सुद्धा महत्वाचा आहे आणि प्रशासनावर त्या ठिकाणी 1-2 वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. परंतु एमपीएससी सुरुवातीला इथून सुद्धा एमपीएससी सुरुवात करू शकते. व्हॉट इज द फीचर ऑफ द गुड गव्हर्नन्स, सुप्रशासनाची वैशिष्ट्ये सांगा. इथून सुद्धा आपल्या सरळ सरळ त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपला टॉपिक्स माहित असणं गरजेचं आहे. टॉपिक्स काय, प्रशासन म्हणजे काय, प्रशासन, त्यानंतर माहितीचा अधिकार, त्यानंतर आपण बघतो की नागरिकांची सनद, सामाजिक लेखापरीक्षण, ई प्रशासन, दबाव गट, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. हे 7-8 टॉपिक्स आपले खूप महत्वाचे आहेत. बरोबर. त्यातले जे जर आपण बाहेर काढले तर 4च टॉपिक महत्वाचे आहेत. एक म्हणजे काय, प्रशासन, दुसरी नागरिकांची सनद, त्यानंतर काय तर ई प्रशासन, नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. आता हा सिलेबस तुम्हाला तोंडपाठ झाला पाहिजे. जर सिलेबस माहित असला, आलेली वृत्तपत्रामधली एखादी न्यूज आपण त्या ठिकाणी ह्या आपल्या सिलेबसच्या मुद्द्यांशी लिंक करू शकतो. म्हणजे आपण आता काय बघितलेलं आहे, सिलेबस बघितलेला कशाचा, तर गव्हर्नन्सचा. बरोबर का. या ठिकाणी 2, 3 ते कमीत कमी 4 एवढे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर का. 15 मार्काचे 2 असतील आणि 10 मार्काचा एखादा प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. एवढे प्रश्न त्या ठिकाणी आपल्या गव्हर्नन्स मधले पाहायला मिळतात. त्याच्यामधला जर आपण जर काढला तर ई गव्हर्नन्स जो आहे किंवा ई शासन जो आहे, इथून आपल्याला वारंवार प्रश्न आला पाहायला मिळतोय. बरोबर ना. त्यानंतर रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन द डेमोक्रेसी, नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, इथून प्रश्न आला आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यातले जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करणं काळाची गरज आहे. बरोबर. आता हे आपण अगोदर गव्हर्नन्स शिकणार आहोत. गव्हर्नन्स नंतर आपण त्या ठिकाणी आयआर कडे येणार आहोत आणि त्यानंतर राज्यघटना, शेवटी सामाजिक न्याय, असा आपला त्या ठिकाणी सिक्वेन्स असणार आहे.
आता आपण त्या ठिकाणी आपल्या बॅचला सुरुवात करतो. आपण त्या ठिकाणी प्रशासन म्हणजे काय हे आता समजून घेऊया. आय होप तुम्हाला एक आयडिया आली असेल की एक्झॅक्टली याच्यामध्ये आहे काय. ओके, थोडं मी परत एकदा तुम्हाला सांगतो. आपण GS2 मध्ये 4 विषय बघतो. एक आहे राज्यघटना किंवा त्याला पॉलिटी म्हणतो, दुसरा आंतरराष्ट्रीय संबंध, तिसरा प्रशासन आणि चौथा सामाजिक न्याय. आता प्रशासनाचा आपण त्या ठिकाणी आज सुरुवात करत असल्यामुळे प्रशासनाचा आपण अभ्यासक्रम बघितलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं तर प्रशासन म्हणजे काय, नंतर माहितीचा अधिकार आपण बघितलेला आहे, नागरिकांची सनद, त्यानंतर सामाजिक धोरणे किंवा सरकारची धोरणे आपण बघितलं, ई प्रशासन, दबाव गट, त्यानंतर आपण बघितलेलं आहे सेंट्रल सेक्रेटरीएट किंवा केंद्रीय सचिवालय, नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. हे 7 ते 8 टॉपिक्स आपण बघितलेले आहेत. हे टॉपिक आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. सगळ्यात पहिला टॉपिक आपण जो बघितला होता प्रशासन म्हणजे काय, गव्हर्नन्स म्हणजे काय, हे आपल्या अगोदर समजून घ्यावं लागेल. प्रशासन म्हणजे काय? गव्हर्नन्स. ओके, शासन, प्रशासन आणि सुप्रशासन, बरोबर ना. ह्या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. शासन म्हणजे सरकार, जे सरकार त्या ठिकाणी आपण निवडून देतो आणि जे आपल्या वतीने त्या ठिकाणी आपल्यावर राज्य करतं त्याला आपण शासन म्हणतो. प्रशासन म्हणजे काय, तर प्रशासन ही एक प्रोसेस आहे, प्रशासन ही एक प्रक्रिया आहे, बरोबर ना. प्रशासन ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे. या मार्फत त्या ठिकाणी शासकीय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका, लक्षात ठेवा. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. संकल्पना समजणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला संकल्पना जर समजली, मी तुम्हाला आपल्या बॅच फीचर्स मध्ये तुम्हाला काय सांगितलं, संकल्पनात्मक स्पष्टता यावर जास्त भर दिला जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण उजळणी वारंवार करणार आहोत. आता उद्याचं लेक्चर सुरू होत असताना सगळ्यात अगोदर अभ्यासक्रम एकदा रिवाइज करायचा आपल्याला, आणि त्यानंतर आज जे काय आपण अभ्यासलेलं आहे या गोष्टींची उजळणी, आणि त्यानंतर पुढचा टॉपिक, हे आपला त्या ठिकाणी हाच आपला त्या ठिकाणी दिनक्रम असणार आहे. याच माध्यमातून तुम्हाला गोष्टी लॉंग टर्म साठी लक्षात राहणार आहेत आणि तुमच्या संकल्पना सुद्धा स्पष्ट होणार आहेत. तर आता आपण बघत आहोत प्रशासन. प्रशासन म्हणजे काय, तर ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे. या मार्फत त्या ठिकाणी लोकांपर्यंत शासकीय धोरणे घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी काम केलं जातं. ओके, तर प्रशासन ही एक प्रक्रिया आहे. प्रशासन ही एक प्रक्रिया आहे. मी जे काही लिहितोय ना बोर्डवर ते सुद्धा लिहून घ्या. ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. या मार्फत शासकीय धोरणे शासकीय धोरणे लोकांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाते. ओके, सो प्रशासन ही काय आहे, तर त्या ठिकाणी एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. या मार्फत शासकीय धोरण त्या ठिकाणी लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाते. बरोबर, प्रशासन म्हणजे काय, तर प्रोसेस आहे. आता यानंतर आपण बघणार सुप्रशासन, बरोबर का. सुप्रशासन म्हणजे काय, सुप्रशासन सुप्रशासन बघण्याच्या अगोदर थोडं तुलनात्मकरित्या बघूयात की प्रशासन जे आपण बघितलं, तर प्रशासन ही एक तटस्थ संकल्पना आहे, एक न्यूट्रल टर्म आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी मी सुप्रशासन म्हणेल त्यावेळेस ते असलेलं प्रशासन चांगलं प्रशासन आहे, आणि ज्यावेळेस मी प्रशासन म्हणेल त्या प्रशासनाच्या संदर्भात लोकांमध्ये सकारात्मकता सुद्धा नाही आहे, नकारात्मकता सुद्धा नाहीये. म्हणजे एक संकल्पना कशी आहे, तर न्यूट्रल टर्म आहे. बट जेव्हा मी सुप्रशासन असं म्हणेल त्यावेळेस ती संकल्पना कशी असणार आहे, तर त्या ठिकाणी ती एक सकारात्मक संकल्पना असणार आहे. सुप्रशासन ही एक सकारात्मक संकल्पना आहे, ही एक
सकारात्मक संकल्पना आहे? सुप्रशासन काय सकारात्मक संकल्पना आहे? आणि व प्रशासन ही एक तटस्थ संकल्पना आहे. प्रशासन ही एक तटस्थ संकल्पना आहे. तटस्थ संकल्पना आहे. असलेलं प्रशासन जर त्या ठिकाणी गुड गव्हर्नन्स किंवा सुप्रशासन ना आपण त्याला म्हणू की असलेलं प्रशासन हे चांगलं प्रशासन आहे. त्यामध्ये काय गोष्टी असतील, कोणत्या गोष्टी असतील किंवा असलेल्या प्रशासनाला कशाच्या आधारावर चांगलं प्रशासन म्हणायचं, यासाठी युएनडीपी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामनं काही त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितलेले आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागणार आहेत. म्हणजे एखादं प्रशासन हे चांगलं आहे की नाही हे कशाच्या आधारावर ठरवायचं, तर त्या ठिकाणी युएनडीपीने काही फीचर्स किंवा काही वैशिष्ट्य सांगितलेले आहेत, त्या आधारावर त्या ठिकाणी त्या प्रशासनाला सुप्रशासन म्हणून त्या ठिकाणी आपण संबोधू शकतो. त्यामुळे काय, तर आता आपल्याला युएनडीपीचे काही वैशिष्ट्य बघायचे आहेत. युएनडीपीने 8 वैशिष्ट्य सांगितलेले आहेत की हे त्या ठिकाणी या आधारावर आपण या प्रशासनाला सुप्रशासन म्हणून संबोधू शकतो. बरोबर. सो युएनडीपीने काय केलंय, तर 8 वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. युएनडीपीने सुप्रशासनाची 8 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. आठ वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ओके, ते पुढील प्रमाणे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या ठिकाणी काय असणार आहे, तर लोकांचा सहभाग असणार आहे. बरोबर का. सो असलेल्या प्रशासनामध्ये त्या ठिकाणी लोकांचा सहभाग असणार आहे. जर असलेल्या प्रशासनामध्ये लोकांचा सहभाग असेल तर ते प्रशासन कसं असणार आहे, तर चांगलं प्रशासन असणार आहे. बरोबर. मग पहिलं वैशिष्ट्य काय, तर सहभागी प्रशासन. काय, तर सहभागी प्रशासन. सहभागी प्रशासन. बरोबर. असलेल्या प्रशासनामध्ये जर लोकांचा सहभाग असेल, जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये जर लोकांचा सहभाग असेल तर ते प्रशासन त्या ठिकाणी सुप्रशासन म्हणून आपण त्याला ओळखू शकतो किंवा आपण त्याला सुप्रशासन म्हणून त्या ठिकाणी संबोधू शकतो. बरोबर. असलेल्या प्रशासनामध्ये असलेल्या प्रशासनात जर लोकांचा सहभाग असेल, जर लोकांचा सहभाग असेल, लोकांचा सहभाग असेल तर त्यास सुप्रशासन त्या ठिकाणी म्हणायचे. सुप्रशासन म्हणायचे. आता मग बघा, उदाहरण त्या ठिकाणी आपल्या भारत सरकारने काय केलेलं आहे, तर माय गव्हर्नमेंट .org नावाची त्या ठिकाणी एक वेबसाईट सुरू केलेली आहे. उदाहरणार्थ माय गव्हर्नमेंट .in किंवा .org नावाची त्या ठिकाणी एक वेबसाईट आहे. ही वेबसाईट काय करते लक्षात ठेवा. या वेबसाईटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी सर्व सरकारची धोरणं तुम्हाला अगोदर पाहायला मिळतील आणि त्या धोरणांवर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अभिप्राय द्यायचा असेल, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं मत मांडायचं असेल तर त्या ठिकाणी ऑप्शन आहे. म्हणजेच काय, तुम्ही अप्रत्यक्षपणे सरकारच्या प्रशासनाच्या धोरणांमध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवू शकता.
किंवा जर त्या ठिकाणी एखादी तुम्ही योजना एखादी कल्पना तुमच्या मनामध्ये आहे आणि तुम्हाला वाटतं ही संकल्पना आपण शासनापर्यंत पोहोचवली पाहिजे, ज्या कल्पनेचा फायदा लाखो लोकांना होऊ शकतो, तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुमचं मत मांडू शकता, तुमची संकल्पना सरकारपर्यंत त्या ठिकाणी पाठवू शकता, तुमचं मत सरकारपर्यंत पोहोचू शकता. सो या ठिकाणी काय तर असलेल्या प्रशासनामध्ये लोकांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर. मग काय तर सुप्रशासनाचे ज्या वैशिष्ट्य आपण बघत आहोत, जे UNDP ने सांगितले त्यातलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय तर सहभागी प्रशासन. मग लोकांचा सहभाग कशाच्या माध्यमातून वाढणार आहे तर त्या ठिकाणी या MyGovernment.in या वेबसाईटच्या माध्यमातून वाढणार आहे. आपण एकदा चेक करू हे. चला तर MyGovernment.in आपण एक्झॅक्टली प्रॅक्टिकल बघूया की खरंच असं काय आहे का. MyGovernment.in. ओके. हे बघा MyGovernment.in मन की बात गव्हर्नमेंटची. त्या ठिकाणी बघा डिस्कस, पोल, ब्लॉग, टॉक, क्विज, माय प्राईम. आता इथे तुम्ही डिस्कस मध्ये जर गेलात, ओके, जॉईन डिस्कशन अराउंड सिटीजन वेलफेअर इनिशिएटिव्ह, शेअर युअर आयडियाज. काय शेअर युअर आयडियाज ऑन ग्रुप सेंट्रिक और नॅशनल थीम्स. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आयडियाज या ठिकाणी सरकारला शेअर करू शकता, सरकारला सांगू शकता की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तुमच्या संकल्पना, तुमच्या कल्पना जर तुम्हाला वाटते की तुमच्या या कल्पनेतून लाखो लोकांचा त्या ठिकाणी लाखो लोकांना फायदा होऊ शकतो किंवा असलेल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात, तर तुम्ही MyGovernment.in या वेबसाईटवर तुमच्या संकल्पना सरकारपर्यंत किंवा शासनापर्यंत पोहोचू शकता. सो या प्रशासनामध्ये काय आहे तर लोकांचा सहभाग वाढणार आहे आणि यामधून त्या ठिकाणी काय होणार आहे तर त्या ठिकाणी असलेलं प्रशासन त्या ठिकाणी सुप्रशासनाकडे वाटचाल करणार आहे. ओके. सो हे आपण बघितलं की असलेल्या प्रशासनात जर लोकांचा सहभाग असेल तर त्यास आपण त्या ठिकाणी सुप्रशासन म्हणायचे. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये MyGovernment.in ही वेबसाईट आपण बघतो, ज्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये सहभाग नोंदवू शकता. बरोबर. RTI सुद्धा आहे, राईट टू इन्फॉर्मेशन जो कायदा आहे, माहितीचा अधिकार, या मार्फत तुम्ही सरकारला प्रश्न विचारू शकता की तुम्ही जे त्या ठिकाणी एखादा खर्च केलेला आहे तो खर्च करत कोणकोणत्या योजनांवर, कोणत्या धोरणांवर केला आहे, मला सविस्तरपणे माहिती हवी आहे. म्हणजेच तुमचा त्या ठिकाणी प्रशासनामध्ये सहभाग वाढत चाललेला आहे. ओके. सो हे त्या ठिकाणी सुप्रशासनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय तर पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे काय एकदम साधं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर तुमच्या घरामध्ये खिडक्या असतील, बरोबर ना, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जर कुठं असाल, क्लासेसमध्ये असाल तर खिडक्या असतील. जर तुम्ही खिडकीतून त्या ठिकाणी पलीकडली गोष्ट बघू शकत असाल, या ठिकाणी उभं राहून तुम्ही खिडकीतली जर त्या बाजूची गोष्ट जर बघू शकत असाल खिडकीच्या काचेच्या मधून, तर त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणायचं ती खिडकी पारदर्शक आहे. काय म्हणणार तुम्ही तर ती खिडकी पारदर्शक आहे. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो तर बघा तुम्हाला प्रशासनामध्ये चालू असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल आणि इझिली अवेलेबल असेल तर असलेलं प्रशासन त्या ठिकाणी काय आहे तर पारदर्शक आहे. बरोबर. तर बघा प्रशासकीय धोरणांची माहिती नागरिकांना सहजपणे उपलब्ध असल्यास उपलब्ध असणे म्हणजेच पारदर्शकता होय. म्हणजेच प्रशासनातील पारदर्शकता होय. म्हणजेच प्रशासनातील पारदर्शकता होय. पारदर्शकता होय. आता याचं उदाहरण जर आपल्या देशामध्ये जर द्यायचं झालं तर याचं उदाहरण आहे RTI. उदाहरणार्थ RTI. ओके. माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही सरकारला त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. तुम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता की प्रशासनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, सरकारची एखादी योजना आहे, सरकारचे एखादं धोरण आहे, एखादी स्कीम आहे, त्या स्कीमचं एवढं बजेट आहे, हे बजेट त्या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या कामांवर आणि कसं खर्च केलं याची मला त्या ठिकाणी माहिती हवी आहे.
तर ती माहिती त्या ठिकाणी प्रशासनाला तुम्हाला देणं बंधनकारक आहे या कायद्याच्या अंतर्गत. म्हणजेच काय, की प्रशासनामध्ये चालू असलेल्या प्रत्येक घडामोडी तुम्हाला सहजपणे त्याची माहिती उपलब्ध होतीये. म्हणजेच काय, असलेलं प्रशासन हे पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे. लक्षात ठेवा, बरोबर ना. मी तुम्हाला उदाहरण कसं दिलं होतं, तर खिडकीचं. तुम्हाला खिडकीच्या पलीकडच्या गोष्टी दिसत असतील तर ती खिडकी कशी आहे, तर पारदर्शक आहे. लक्षात ठेवा. परंतु यासाठी त्या ठिकाणी काय सरकारने केलेलं आहे, तर आरटीआय ऍक्ट केलेला आहे. आरटीआय ऍक्ट किंवा आरटीआय कायदा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. बरोबर. जर आपल्या प्रशासनामध्ये या गोष्टी होत असतील, तर लोकांना सहजपणे माहिती उपलब्ध होत असेल, तर आपण म्हणायचं ते प्रशासन कसं आहे, तर सुप्रशासन आहे. बरोबर. त्या ठिकाणी आपण आरटीआयचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो सर्वानुमते. प्रशासनामधील जे निर्णय आहेत हे कसे घेतले जाते, तर सर्वानुमते. निर्णय घेत असताना त्या ठिकाणी प्रशासनामध्ये प्रत्येक घटकाला समाविष्ट केलं जात आहे किंवा प्रत्येक घटकाचा त्या ठिकाणी अभिप्राय नोंदवला जात आहे. आता उदाहरणार्थ बघा, आपल्या देशामध्ये ज्या ग्रामसभा भरतात, ग्रामपंचायतीमध्ये ज्या ग्रामसभा भरतात, उदाहरणार्थ ग्रामसभा, ग्रामसभा या ग्रामसभेमध्ये गावातील जो नागरिक आहेत, प्रौढ, ज्याचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्या प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेचा सदस्य म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. आणि त्या ग्रामसभेमध्ये तो नागरिक त्या ठिकाणी गावाच्या विकासामध्ये कोणत्या गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात या संदर्भात त्या ठिकाणी तो सहभाग नोंदवू शकतो. आणि गावातील बहुतांश निर्णय त्या ठिकाणी सर्व लोकांच्या मताने त्या ठिकाणी घेतले जातात. हे सुद्धा त्या ठिकाणी एक फीचर्स त्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचं त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटी किंवा आपण त्याला उत्तरदायित्व असं म्हणतो. उत्तरदायित्व, बरोबर. अकाउंटेबिलिटी, अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व, बरोबर. आता बघा, उदाहरण एकदम साधं जर आपण बघितलं, तर तुम्ही विद्यार्थी आहात. तुमची अकाउंटेबिलिटी काय आहे, तुम्हाला दिलेलं काम हे वेळेमध्ये पूर्ण करणे हे तुमची अकाउंटेबिलिटी, तुमचं उत्तरदायित्व असलं पाहिजे. तुम्हाला शिक्षकांनी जे काय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, उत्तर लिहायला सांगितलेलं आहे, हा जो काय अभ्यासक्रम तुम्हाला वाचायला सांगितलेला आहे, ते तुम्ही करणे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय आहात, तर तुम्ही तुमचं उत्तरदायित्व पूर्ण करत आहात. एका मुलाचं त्या ठिकाणी कर्तव्य काय, उत्तरदायित्व काय, की आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी वेळेत ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी पुरवणं. शासनाचं उत्तरदायित्व काय आहे, तर लोकांपर्यंत त्या ठिकाणी गरजेच्या वस्तू वेळेत पुरवणं किंवा सरकारी धोरणं आखणं किंवा समानता प्रस्थापित करणं हे शासनाचं उत्तरदायित्व आहे. त्याच पद्धतीने प्रशासनाचं उत्तरदायित्व काय, तर लोकांपर्यंत वेळेमध्ये त्या ठिकाणी वेळेमध्ये वेळेत लोकांना सेवा पुरवणं. बरोबर. सो प्रशासनाने प्रशासनाने लोकांपर्यंत शासकीय धोरणे शासकीय धोरणे वेळेत पोहोचवणे हे प्रशासनाचे उत्तरदायित्व आहे. उत्तरदायित्व आहे. आता उत्तरदायित्वासाठी त्या ठिकाणी आपण बघतो सिटीजन चार्टर आहे. उदाहरणार्थ नागरिकांची सनद. ओके, सिटीजन चार्टर, नागरिकांची सनद. हे काय आहे तुम्हाला समजून सांगतो. मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे. नागरिकांची सनद, बरोबर. याला आपण शॉर्ट मध्ये सीसी असं म्हणतो. सीसी म्हणजे सिटीजन चार्टर. आता बघा, तुम्ही कोणत्याही प्रशासकीय कार्यालयामध्ये, तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर, आता काय खाजगी कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला सीसी पाहायला मिळतो, सिटीजन चार्टर पाहायला मिळतो. त्यामध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीलाच या कार्यालयामध्ये तुम्हाला कोणत्या सेवा पुरवल्या जाणार आहेत त्या संदर्भाचा एक चार्टर तुम्हाला त्या ठिकाणी एक पाटी पाहायला मिळणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या सरकारी दवाखान्यामध्ये गेलात, तर दवाखान्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाटी असणार आहे की तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या सेवा मिळणार आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी या मोफत मिळणार आहेत की तुम्हाला पेड करायचं आहे. या सर्व तुमचा जो काही त्या ठिकाणी अधिकार आहे, त्या प्रशासनामध्ये, त्या कार्यालयामध्ये ज्या काही सेवा पुरवल्या जाणार आहेत, ती जी सनद असणार त्याला आपण नागरिकांची सनद म्हणतो. सो या सेवांच्या मार्फत त्या ठिकाणी ते जे काही कार्यालय आहे त्यांचं उत्तरदायित्व पूर्ण करत आहे. जर एखादं कार्यालय
त्या एखादं प्रशासन जर स्वतःचे कामं त्या ठिकाणी वेळेत पूर्ण करत असेल तर असलेलं प्रशासन त्या ठिकाणी उत्तरदायित्व आहे, त्या ठिकाणी अकाउंटेबल आहे असं आपण म्हणायचं. म्हणजे प्रशासनामध्ये अकाउंटेबिलिटी जर असेल तर ते प्रशासन कसं आहे, सुप्रशासन आहे असं आपण म्हणायचं. बरोबर. त्यानंतर काय पुढे, तर कायद्याचे राज्य. 5 नंबर काय, कायद्याचे राज्य. रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. ओके. प्रशासनामध्ये त्या ठिकाणी कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजे. म्हणजे प्रशासन त्या ठिकाणी हे कोणा एका व्यक्तीसाठी झुकतं नसलं पाहिजे. सर्वांसाठी समान सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. प्रशासनात समानता असायला हवी. एका बाजूने किंवा असमान प्रशासन हे लोकांच्या उद्रेकाचं कारण ठरते. उद्रेकाचे कारण ठरते. आता मला माहिती आहे की आपण जेवढे कायद्याचे पुस्तक वाचतो किंवा आपण जेवढे त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या देशामध्ये बघतो, अभ्यासतो, ते प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण बघतो की त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. बरोबर ना. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या तहसील कार्यालयामध्ये गेलात, तुम्ही एक सर्वसामान्य नागरिकात असं कन्सिडर करा आणि त्याच ठिकाणी एखादा आमदाराचा व्यक्ती आला कोणत्या जवळचा किंवा आमदाराचा कोणतरी नातेवाईक त्या ठिकाणी आलेला आहे, तर तुम्ही तुमच्या अगोदर त्या आमदाराच्या नातेवाईकाला त्या कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयामध्ये सेवा पुरवल्या जाणार आहेत. मग ज्या काय आपण चांगल्या चांगल्या गोष्टी बघतो, कायद्याचं राज्य वगैरे वगैरे, ह्या गोष्टी फक्त त्या ठिकाणी काय तर कागदावरच आपल्याला पाहायला मिळतात. प्रॅक्टिकलमध्ये त्या गोष्टी आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. ही सुद्धा तेवढीच त्या ठिकाणी खरी बाजू आहे. ओके. हा, पुढे बघा. पुढे आपण बघतो त्या ठिकाणी सर्वसमावेशकता. न्याय व सर्वसमावेशकता ही सुप्रशासनाचं वैशिष्ट्य आहे. न्याय व सर्वसमावेशकता. प्रशासनाने समाजातील प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी सोबत घेऊन चाललं पाहिजे. बरोबर. प्रशासनाने समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेणे गरजेचे आहे. त्याच वेळेस त्या ठिकाणी आपण काय म्हणायचं, तर प्रशासनामध्ये सर्वसमावेशकता आहे. बरोबर. उदाहरणार्थ त्या ठिकाणी अनुसूचित जाती, SC, अनुसूचित जमाती, OBC, महिला, वृद्ध, अपंग या सर्वांना त्या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत न्याय दिला गेला पाहिजे. या सर्वांना सोबत घेऊन कसं त्या ठिकाणी प्रशासन पुढे जाईल याचा विचार त्या ठिकाणी प्रशासनानं केला पाहिजे. बरोबर. त्याला आपण काय म्हणायचं, तर सर्वसमावेशकता. पुढे बघा 7 नंबरचं फीचर आहे प्रभावी आणि कार्यक्षम. प्रभावी व कार्यक्षम. प्रशासन हे प्रभावी असलं पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी इफेक्टिव्ह गोष्टी प्रशासनामध्ये त्या ठिकाणी होणं काळाची गरज आहे. बरोबर. जेवढा पैसा त्या ठिकाणी शासन प्रशासनावर त्या ठिकाणी खर्च करत आहे किंवा जे रिसोर्सेस
जे सोर्सेस त्या ठिकाणी शासन खर्च करत आहे तेवढ्याच तुलनेमध्ये त्या ठिकाणी त्याचं आउटपुट सुद्धा येणं काळाची गरज आहे. बरोबर? म्हणजेच काय, जे सोर्सेस त्या ठिकाणी जो खर्च प्रशासनाच्या म्हणजे आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी प्रशासन थोडक्यात आपण जर मायक्रो लेवलला बघितलं तर IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार वगैरे यांच्या प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी शासन प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करते. परंतु त्यानंतर काय असलं पाहिजे तर ह्याच लोकांनी लोकांना सेवा पुरवण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. कार्यक्षम प्रशासन त्या ठिकाणी काळाची गरज आहे. कार्यक्षम प्रशासन ही काळाची गरज आहे. बरोबर? आणि पुढचं फीचर जे बघा आपण त्या ठिकाणी यामध्ये बघतो, प्रतिसादात्मक. म्हणजे लोकांच्या गरजेनुसार काम करणे गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ बघा की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आधार कार्ड ही संकल्पना नवीन आली होती आपल्या देशामध्ये, बरोबर का? आधार कार्ड ही संकल्पना नवीन आली होती, तर सरकारनं काय केलं बघा, सरकारनं प्रत्येक गावोगाव जाऊन लोकांसाठी त्या ठिकाणी आधार कार्ड बनवले, बरोबर का? आता आपण बघतो ह्या काळामध्ये उदाहरणार्थ त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सरकारने महाराष्ट्र सरकारनं सुरू केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता ह्या योजनेच्या इम्प्लिमेंटेशनसाठी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने लोकांच्या दारात जाणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी जाऊन लोकांचे फॉर्म भरणं गरजेचं होतं. सो रिस्पॉन्सिव्हनेस, प्रतिसादात्मक त्या ठिकाणी प्रशासन असणं ही काळाची गरज आहे. प्रतिसादात्मक असणं गरजेचं आहे. हेच त्या ठिकाणी आपण बघतो की सुप्रशासनाचं वैशिष्ट्य आहे. हे आपण 8 वैशिष्ट्य बघितले होते. जे 8 वैशिष्ट्य काय कोण दिले आहेत तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर UNDP हे आपल्याला 8 वैशिष्ट्य दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर? आता या सुप्रशासनामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोणाची असणार आहे तर पंचायत राज संस्थांची सर्वात महत्वाची भूमिका आहे. बरोबर? सो पंचायत राज संस्थांची सुप्रशासनामधील भूमिका हे तुम्हाला वे फॉरवर्ड मध्ये लिहिता आलं पाहिजे. पंचायत राज संस्थांची सुप्रशासनामधील भूमिका. पंचायत राज संस्थांची सुप्रशासनामधील भूमिका. आता पंचायत राज संस्था म्हणजे काय तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, बरोबर का? की जे लोकांमध्ये जाऊन काम करताय. आपण स्थानिक स्वराज्य संस्था कन्सिडर करूया, प्रामुख्याने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आपण बघतो काय तर ग्रामपंचायत. बरोबर? आता ह्या डायरेक्टली लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात असणाऱ्या संस्था आहेत. बरोबर ना? या प्रत्यक्षपणे या प्रत्यक्षपणे लोकांच्या सहभागात असणाऱ्या लोकांच्या संपर्कात असणाऱ्या संस्था आहेत. लोकांच्या संपर्कात असणाऱ्या संस्था आहेत. यांच्यामुळे काय होऊ शकतं तर प्रशासनामधील लोकांचा सहभाग प्रशासनामधील लोकांचा सहभाग वाढू शकतो. बरोबर का? लोकांचा सहभाग वाढू शकतो. यांच्या समस्या प्रत्यक्षपणे लोकांच्या समस्या प्रत्यक्षपर्यंत त्या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम कोण आहे तर पंचायत राज संस्था. बरोबर? लोकांच्या समस्या प्रत्यक्षपणे स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. बरोबर? सो त्या ठिकाणी काय
परत त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी लोकांचा राजकारणामध्ये सहभाग वाढणार आहे. लक्षात ठेवा, लोकांचा त्या ठिकाणी राजकीय सहभाग ही काळाची गरज आहे. तर लोक त्या ठिकाणी राजकीय सहभाग लोकांचा वाढत नसेल किंवा लोक राजकारणापासून दूर जर गेले तर त्या ठिकाणी लोकांचं शासनावरचं नियंत्रण कमी होणार आहे किंवा शासनाचं त्या ठिकाणी शासनाची अकाउंटेबिलिटी सुद्धा कमी होऊ शकते. शासनाला त्या ठिकाणी अशी जाणीव होऊ शकते की आपल्याकडे कोणीच लक्ष द्यायला नाहीये. लक्षात ठेवा, जर्मनीमध्ये त्या ठिकाणी एक हॅना अरेंट नावाची विचारवंत आहे. जर्मनीमध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी हिटलरच्या मार्फत ज्यू लोकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला. कुठे? जर्मनीमध्ये. तर हॅना अरेंट मूळची जर्मनीची होती, नंतरच्या काळामध्ये ती अमेरिकेमध्ये गेली आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी खूप साऱ्या संकल्पना मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर हॅना अरेंट म्हणते की ज्यू लोकांचा राजकारणामध्ये कमी सहभाग असल्यामुळे याचा फायदा हिटलरनं उचलला आणि हिटलरनं त्या ठिकाणी ज्यू लोकांना संपवण्यासाठी आव्हान केलं. लक्षात ठेवा. बरोबर. सो लोकांचा राजकारणामध्ये सहभाग हा लोकशाहीला जिवंत ठेवतो. बरोबर. सो या ठिकाणी काय, तर लोकांचा सहभाग वाढेल, राजकीय सहभाग वाढेल, सहभाग आणि राजकीय सहभाग जर वाढला तर लोकशाहीचं बळकटीकरण होईल. लक्षात ठेवा, लोकशाहीचे बळकटीकरण, लोकशाहीचे बळकटीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ओके. सो हे त्या ठिकाणी पंचायत राज संस्थांची भूमिका खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा. बरोबर ना. आता सुप्रशासन आपण बघितलं, सुप्रशासनाच्या समस्या आपण बघणार आहोत. सुप्रशासनामधील समस्या. सुप्रशासनामधील समस्या. बरोबर. सगळ्यात पहिली समस्या काय असेल, तर दफ्तर दिरंगाई. म्हणजेच काय, की सरकारी कामं आपल्याला कधीच त्या ठिकाणी वेळेत झालेले पाहायला मिळत नाहीत. एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये त्याचं काम पूर्ण करायला गेला तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, कधीच वेळेमध्ये काम झालेलं पाहायला मिळत नाही. बरोबर. सो दफ्तर दिरंगाई ही सुप्रशासनामधली सगळ्यात मोठा अडथळा ठरलेली आहे. त्याला आपण एक नवीन शब्द सुद्धा, दुसरा शब्द सुद्धा आहे, लाल फितशाही. लाल फितशाही, त्याला इंग्लिशमध्ये रेड टेपिझम असं सुद्धा म्हणतात. रेड टेपिझम. रेड टेपिझम म्हणजे काय, तर सरकारी कामे, सरकारी कामामधील दिरंगाई, कामामधील दिरंगाई म्हणजे दफ्तर दिरंगाई. बरोबर. दिरंगाई ही सरकारी कामामधील दिरंगाई लोकांचा शासनाप्रती लोकांचा प्रशासनाप्रती नकारात्मक दृष्टिकोन बनवते. लोकांना प्रशासनामधील कोणत्याही कामावर त्या ठिकाणी विश्वास राहत नाही आणि अल्टिमेटली त्या ठिकाणी काय, लोक प्रशासनापासून दूर जातात. प्रशासनामधील भ्रष्टाचार हा वाढतो. बरोबर. यामुळे त्या ठिकाणी यामुळे प्रशासनावरील लोकांचा विश्वास कमी होतो. यामुळे प्रशासनावरील लोकांचा विश्वास कमी होतो. विश्वास कमी होऊन सहभागही, लोकसहभाग कमी होतो. लोकसहभागही कमी होतो. लोकसहभागही कमी होतो. ओके. सो दफ्तरी दिरंगाई ही सुप्रशासनामधील त्या ठिकाणी सगळ्यात मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते. आणि दफ्तर दिरंगाईमुळे दुसरी एक महत्वाची समस्या उद्भवते, ती म्हणजे काय, तर भ्रष्टाचार. भ्रष्टाचार. बरोबर. सो आशिया खंडातील देशांमध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रशासनामधील भ्रष्टाचार पाहायला मिळतो. राजकीय भ्रष्टाचार तर आहेच आहे. आपला सगळ्यात मोठा विश्वास त्या ठिकाणी न्यायालयावर असतो.
परंतु ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची एक संघटना आहे. या संघटनेने सांगितलेलं आहे की भारतामध्ये पोलीस यंत्रणेच्या नंतर न्यायालय ही सगळ्यात मोठी भ्रष्ट असलेली संस्था आहे. म्हणजेच काय की ज्या संस्थेवर लोकांचा सर्वात जास्त विश्वास आहे न्यायालय, त्या न्यायालयामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळतो. प्रशासनामधील भारतामधील प्रशासनामधील प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला भ्रष्टाचार पाहायला मिळतो. सर्वसामान्य माणसाचा त्या ठिकाणी प्रशासनावरचा त्या ठिकाणी विश्वास कमी होत चाललेला आहे. सर्वसामान्य माणसांचा प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक आहे. कोणताही व्यक्ती असं ठामपणे म्हणत नाही की प्रशासनामध्ये तुम्हाला पैसे न देता वेळेत काम होतात. बरोबर, यामुळे त्या ठिकाणी प्रशासनावरचा लोकांचा विश्वास कमी होत चाललेला आहे. लोकांचा प्रशासनामधला सहभाग कमी आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकशाही प्रशासन आपल्याला पाहायला मिळत नाही. अल्टिमेटली याचा परिणाम त्या ठिकाणी लोकशाहीवरील लोकांचा कमी झालेला विश्वास आणि त्याच्या पलीकडे आपण काय बघतो त्या ठिकाणी लोकशाहीचं डिक्लाइन किंवा त्या ठिकाणी घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर, भ्रष्टाचार यामुळे काय तर लोकांचा प्रशासनावरील विश्वास कमी झालेला आहे. विश्वास कमी झालेला आहे. तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स काढायला तुमच्या तहसीलमध्ये जाता, बरोबर का? बहुतांश तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तुमच्या तहसीलमध्ये निघतात. मग तहसीलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कधीच कोणतंच काम पहिल्या चक्करमध्ये झालेलं पाहायला मिळत नाही. तुम्ही जर माही सेवा केंद्राच्या माध्यमातून तुमचं एखादं इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा डोमासाईल सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर असेल, एनिथिंग कोणतंही सर्टिफिकेट जर तुम्ही काढायला गेला तर तुमचं कोणतं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी मोफत मिळत नाही किंवा त्या ठिकाणी जो दर शासनाने लावलेला आहे त्या दरात मिळत नाही. जर शासनाने जर 49 रुपये 97 रुपये हा दर जर तुमच्या डॉक्युमेंट्सचा असेल डॉक्युमेंट्स काढण्यासाठी तर तुम्हाला कमीत कमी त्याच्यात तिप्पट रक्कम तरी मोजावी लागते. त्याच वेळेस तुमचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स काम मिळतं. ही समस्या फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, तर ही समस्या संबंध देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. बरोबर, भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. आणि ही कीड हळूहळू काय करत आहे तर देशाला त्या ठिकाणी आतमधून त्या ठिकाणी कमकुवत बनवत आहे, खोकला बनवत आहे. आपण त्याला म्हणतो ना की सिस्टम पुरी खोकली हो गई है. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी लोकांचा हळूहळू प्रशासनावर विश्वास उडत चाललेला आहे आणि यामुळे त्या ठिकाणी लोकशाहीवरील विश्वासही लोकांचा लोकशाहीवरील विश्वासही कमी होत चाललेला आहे, लक्षात ठेवा. आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास जर कमी झाला तर लोकांचं त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये सहभाग सुद्धा आपल्याला कमी पाहायला मिळतो. पार्टिसिपेशन इन द इलेक्शन, लक्षात ठेवा. आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर फक्त 60% ऍव्हरेज आपण मतदान बघतो, लक्षात ठेवा. लोकसभेचा असेल किंवा विधानसभेचा असेल, फक्त 60% मतदान आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आणि वरचे म्हणजे 100 पैकी 40 लोक हे मतदान करत नाहीत. असं नाही की त्या ठिकाणी सगळेच लोक, त्यातले 40 पैकी 10% लोक त्या ठिकाणी स्थलांतरित असतात, कुठे बाहेर देशामध्ये असतात वगैरे वगैरे. पण 30% लोक त्या ठिकाणी उपस्थित असतानाही मतदानाला जात नाहीत. त्याचं कारण म्हणजे त्यांचा ह्या लोकशाही व्यवस्थेवरचा या प्रशासनावरचा उडलेला विश्वास आहे, लक्षात ठेवा बाळांनो. आणि हा विश्वास लोकशाहीच्या डिक्लाइनसाठी घसरणीसाठी त्या ठिकाणी कुठेतरी लोकशाहीला त्या ठिकाणी धोकादायक ठरत आहे. ओके, लोकशाहीवरील विश्वास कमी होत आहे. बरोबर, पुढची समस्या बघा. आपण अगोदर काय बघितली तर दफ्तरी दिरंगाई किंवा लाच विषय, दुसरी भ्रष्टाचार, तिसरं त्या ठिकाणी राजकीय कारण, पॉलिटिकल रिझन. राजकीय कारण, राजकीय लोकांचा प्रशासनामध्ये वाढलेला हस्तक्षेप. बरोबर, राजकीय कारणे किंवा कारण, राजकीय लोकांचा राजकीय लोकांचा प्रशासनामध्ये वाढलेला हस्तक्षेप. राजकीय लोकांचा प्रशासनामधील हस्तक्षेप. प्रशासनामधील हस्तक्षेप
एक एडीआरचा रिपोर्ट आहे बघा, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, एडीआर. ओके, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने निकाल, एक रिझल्ट त्या ठिकाणी, एक अहवाल त्या ठिकाणी प्रदर्शित केला होता. या अहवालामध्ये 2024ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुका, ह्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये निवडून गेलेल्या खासदारांपैकी 46% खासदारांवर, 46% लोकसभा सदस्यांवर, लोकसभा सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. गंभीर स्वरूपाचे कोणते गुन्हे? तर त्या ठिकाणी बलात्कार, खून, विनयभंग, चोरी असे गुन्हे त्या ठिकाणी 46% खासदारांवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 100 खासदार असतील त्यातले 46 खासदार त्या ठिकाणी कसे आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातल्या 27 खासदारांवर, 27 खासदारांवर त्या ठिकाणी सदस्यांवर ते गुन्हे सिद्ध झालेले आहेत. गुन्हे सिद्ध झालेले आहेत. सिद्ध झाले आहेत. लक्षात ठेवा बाळांनो. याच्यावरून काय दिसतंय? जे लोक कायदे बनवत आहेत, देशाच्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये, संसदेमध्ये जे सदस्य, जे लोक कायदे बनवत आहेत, त्यांनीच त्या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत. ही बाब लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी किंवा लोकशाहीच्या विकासासाठी हानिकारक आहे बाबा. ओके, सो ह्या ठिकाणी आपल्या ह्या गोष्टी पाहायला मिळतात. राजकीय कारण ह्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या. पुढे बघतो आपण त्या ठिकाणी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केसेस पेंडिंग आहेत. बरोबर, न्यायालयातील खटले प्रलंबित आहेत. न्यायालयातील प्रलंबित खटले, प्रलंबित खटले. ओके, इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, इंडिया टुडेच्या अहवालानुसार भारतामध्ये 5.3 कोटी खटले प्रलंबित आहेत. खटले प्रलंबित आहेत. आणि यामुळे लोकांचा त्या ठिकाणी प्रशासनावर, शासनावरचा विश्वास कमी होत चाललेला आपला पाहायला मिळतो. ओके, ही त्या ठिकाणी काय, ही चिंतेची बाब आहे. ही चिंतेची बाब आहे. ही पण काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला समस्या पाहायला मिळते. बरोबर, पुढे काय त्या ठिकाणी प्रशासनातील, किंवा आपण त्याला असं म्हणूयात की सामाजिक आणि पर्यावरणीय समस्या, सामाजिक व पर्यावरणीय समस्या, आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी सामाजिक अस्वस्थता आहे, अशांतता आहे. याच्या आधारावर त्या ठिकाणी जे प्रशासन आहे, हे प्रशासन सुद्धा इफेक्टिव्ह पाऊल उचलताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आता पुढचा त्या ठिकाणी, पुढे बघा आपण त्या ठिकाणी ह्याचा वे फॉरवर्ड, पुढचा मार्ग काय केलं पाहिजे यामध्ये. बरोबर, पुढचा मार्ग यामध्ये काय केलं पाहिजे, तर याच्यावर सगळ्यात महत्वाचा आणि चांगला उपाय काय, तर प्रशासनामध्ये लोकांचा सहभाग वाढवावा. प्रशासनात लोकसहभाग वाढवावा. प्रशासनात लोकसहभाग वाढवावा. लोकांचा जर प्रशासनामध्ये सहभाग वाढला तर असलेले प्रशासक किंवा असलेलं प्रशासन त्या ठिकाणी उत्तरदायित्व ठेवणार आहे किंवा अकाउंटेबल राहणार आहे. जर लोकांनीच लक्ष दिलं नाही, लोकांनीच दुर्लक्ष केलं,
तर ते प्रशासन सुद्धा काय करू शकतो, त्या ठिकाणी असलेल्या योजनांचं त्या ठिकाणी दुर्लक्षित करू शकतं. ओके. घटनात्मक संस्थेचे मजबूतीकरण. ज्या घटनात्मक संस्था आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी निवडणूक आयोग आहे, त्या घटनात्मक संस्थेचे मजबूतीकरण करणं ही काळाची गरज आहे. त्यांचं स्वायत्त जपणं, राजकीय किंवा त्या ठिकाणी शासनाने घटनात्मक संस्थेमध्ये हस्तक्षेप त्या ठिकाणी पूर्णपणे टाळला पाहिजे. सो घटनात्मक संस्थेचे जर मजबूतीकरण झाले किंवा त्या संस्था जर मजबूत असतील तर त्या ठिकाणी काय असणार आहे, तर लोक त्या ठिकाणी लोकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ निवडणूक आयोगाचे स्वायत्त, निवडणूक आयोगाचे स्वायत्त जपणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे. बरोबर. तो निवडणूक आयोगात जर स्वायत्त जपलं तर लोकांचा निवडणुकीच्या प्रक्रियेवरचा जो विश्वास आहे तो विश्वास वाढणार आहे. तो निवडणूक आयोगाचं स्वायत्त जपणे ही काळाची त्या ठिकाणी गरज आहे. बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी एमपीएससी संस्था आहे, एमपीएससी मध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढतो. सो राजकीय हस्तक्षेप टाळणं सुद्धा गरजेचं आहे. हस्तक्षेप टाळावा. ओके. हा सुद्धा त्या ठिकाणी काय, तर काळाची गरज आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय, कायद्याचे राज्य असणं गरजेचे आहे. कायद्याचे राज्य, सर्वांना त्या ठिकाणी समान पातळीवर वागणूक दिली पाहिजे. कायद्याचे राज्य, कायद्याचे राज्य असणे गरजेचं आहे. सगळ्यांना समान पातळीवर वागणूक देणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे. त्याचबरोबर लाल फितशाही, दप्तर दिरंगाई ह्याला आळा घालावा. लाल फितशाही, लाल फितशाही, लाल फितशाहीला आळा म्हणजे त्या ठिकाणी वेळेत कामं होणं गरजेचे आहे. आळा घालावा. त्याचबरोबर काय, तर त्या ठिकाणी आरटीआय बद्दल लोकांमध्ये जनजागृती करावी. आरटीआय बद्दल लोकांमध्ये जनजागृती, लोकांना आरटीआयचा वापर कसा करावा, आरटीआयचे फायदे काय आहेत हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. आरटीआय बद्दल जनजागृती करावी, जनजागृती करावी. ओके. सो त्या ठिकाणी ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय, तर पंचायत राज संस्थांचं बळकटीकरण करावं. पंचायत राज संस्थांना त्या ठिकाणी फंड द्यावा, त्यांना अधिकार द्यावा. बरोबर. स्थानिक पातळीवरचं नियोजन करण्याला त्यांना पूर्णपणे स्वायत्त द्यावं. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करावे. पंचायत राज संस्था ह्या लोकांच्या प्रत्यक्षपणे संपर्कात असलेल्या संस्था आहेत. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, बळकटीकरण हे होणं गरजेचं आहे किंवा हे झालं पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेत लोकांचा अभिप्राय मागून घ्यावा. जसं MyGovernment.org ही जी वेबसाईट आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरचे ज्या तालुका लेवलचे जे काही त्या ठिकाणी तहसील कार्यालय असतील किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय असेल यामध्ये सुद्धा लोकल लेवलला लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करावा. ई प्रशासन आपण त्याला म्हणू शकतो किंवा ई शासन आपण त्याला म्हणू शकतो, यामध्ये वाढ करावी. ओके. सो त्या ठिकाणी ई शासनाला भर द्यावा, हे आपण मुद्दा टाकूयात. ई शासनावर भर, ई शासनावर भर द्यावा. ओके. आपण जस्ट आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी प्रशासन म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. थोडक्यात प्रशासनामधल्या समस्या काय हे आपण समजून घेतल्यात. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी GS2 मध्ये कोणकोणते विषय आहेत हे आपण बघितलेलं आहे. पॉलिटी आहे, IR आहे, गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस म्हणजे राज्यघटना, आंतरराष्ट्रीय संबंध, प्रशासन आणि सामाजिक न्याय. त्यामध्ये पण आपण प्रशासनाचा सिलेबस बघितला. त्यामध्ये प्रशासन म्हणजे काय, त्यानंतर आपण बघितलं माहितीचा अधिकार, माहितीच्या अधिकारानंतर आपण नागरिकांची सनद, सामाजिक लेखापरीक्षण, त्यानंतर ई शासन बघितलं, सार्वजनिक धोरणे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका असेल, दबाव गट असतील, हा आपण सिलेबस बघितला. हा सिलेबस बघितल्यानंतर टॉपिक नंबर 1 जो आहे प्रशासन म्हणजे काय, प्रशासन ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे, यामार्फत शासकीय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर सुप्रशासन ही एक सकारात्मक संकल्पना आहे. सुप्रशासन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी UNDP ने सुप्रशासनाचे 8 त्या ठिकाणी फीचर दिले होते, ते आपण बघितले. त्यामध्ये लोकसहभाग असेल, पारदर्शकता असेल, उत्तरदायित्व असेल, प्रतिसादात्मक असेल, न्यायिक व सर्वसमावेशकता असेल, या संकल्पना आपण बघितल्या. त्यानंतर त्या ठिकाणी पंचायत राज संस्थांची भूमिका सांगितली. पंचायत राज संस्था एक महत्वाची संस्था आहे. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे लोकांच्या प्रत्यक्षपणे संपर्कामध्ये असतं, यामार्फत त्या ठिकाणी प्रशासनाचा लोकांवरचा
लोकांचा प्रशासनामधील विश्वास वाढू शकतो, लोकांचा प्रशासनामधील सहभाग वाढू शकतो. त्याचबरोबर आपण सुप्रशासनामधल्या समस्या बघितल्या, त्यामध्ये दफ्तर दिरंगाई किंवा आपण त्याला लाल फितशे असं म्हणतो, भ्रष्टाचार असेल, राजकीय कारण असेल, सामाजिक कारण असेल, पर्यावरणीय कारण असेल, ते आपण बघितलं. आणि पुढच्या मार्गामध्ये आपण त्याच गोष्टी बघितल्या. ह्या गोष्टींना आळा घालणं काळाची गरज आहे. सो आपण जस्ट आज त्या ठिकाणी टॉपिक एक थोडक्यात समजून घेतलेला. इथून प्रश्न बनण्याची शक्यता कमी आहे, परंतु एमपीएससी मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. व्हॉट आर द गव्हर्नन्स, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन द गव्हर्नन्स, प्रशासन म्हणजे काय, प्रशासनामधल्या समस्या आणि त्यावरचा त्या ठिकाणी उपाय सुचवा, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ओके, चला आपण उद्याच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी आरटीआय बद्दल माहिती घेणार आहोत. माहितीचा अधिकार कायदा, त्यामधल्या समस्या, त्याचे फायदे आणि त्याच्यावरचा उपाय. प्रशासन असंच बघावं लागणार आपल्याला, ह्याच वेळेला आपला अभ्यास करायचा आहे. चला इथंच थांबूया. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे. त्याच्या नोट्स तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन त्या ठिकाणी अपलोड केलेल्या पाहायला मिळतील. चलो बाय. टेक केअर.